देशाला स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्ष झाले. आणि आम्ही भारतीय संविधानानुसार लोकशाहीचा स्वीकार केला. परंतु या कालावधीत, या संपूर्ण काळामध्ये पदार्पण करून स्वातंत्र्याचा खरा सूर्य हा उगवलाच नाही. हा महत्त्वाचा पण अनुत्तरीय प्रश्न आहे. भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण दिली. लोकशाहीचा कल्याणकारी मार्ग दिला. परंतु लोकशाहीचा कल्याणकारी मार्ग सत्ता संचालकांनी अवलंबला का? उत्तर तर नाहीच मिळणार. कारण लोकशाहीला समता अपेक्षित आहे आणि या देशात अजूनही समतेला थारा मिळालेला नाही. स्वातंत्र्याचा आस्वाद गावकुसाबाहेर राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी घेतला नाही. बंधुता तर नाहीच नाही. विषमतेच्या विचाराने परिपक्व असलेले सत्ताधारी बंधुता कुठे वसूच देत नाही. जर तसे असते तर या देशातला सर्व स्तरातील मानव समाज शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या विषमतेत जगला नसता. जागतिकीकरणामुळे, खाजगीकरणामुळे भांडवलशाही निर्माण झाली. ओबीसी समाजातील छोटे मोठे गृहउद्योग, लघु उद्योग बंद पडले. यांत्रिकीकरणामुळे खेड्यातील लोकांचे लोंढेचे लोंढे नागरी भागात राहायला जाऊ लागले, येऊ लागले. शेती ओस पडल्या. शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे शेतकरी या देशाचा कणा हा कर्जबाजारी झाला, हवालदिल झाला. त्याची शेती पिकेनाशी झाली. कधी निसर्गाचे आसमानी संकट, तर कधी शासनाचे चुकीचे आर्थिक धोरण. यामध्ये या देशातला शेतकरी हा पिचल्या गेला. अशा परिस्थितीमध्ये वेळेवर पाऊस नाही, वेळेवर योग्य बियाणे व खतांचा पुरवठा नाही. अशामुळे अनेक शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या. कृषी प्रधान देशातील कृषीचा ह्रास केला गेला आणि हा कृषी रत्न ओबीसी समाज, 52% समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीपासून वंचित राहिला. याला कारण शासनाचे चुकीचे धोरण आहे. पण मी तर अज्ञान, अंधश्रद्धा म्हणेन. चुकीच्या धोरणासोबत अज्ञान, अंधश्रद्धा असंच म्हणेन.
ओबीसी मध्ये बुद्धिजीवी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात विचारवंत भरपूर आहेत. औद्योगिक प्रांतातही अनेक ओबीसी महाशय आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रात एक नाही, दोन नाही, अनेक ओबीसी मुख्यमंत्री आणि मंत्री हे भरपूर झालेले आहेत आणि आजही ओबीसी मंत्री विद्यमान आहेत. परंतु हजारो लाखो ओबीसी दुर्गम आदिवासी इलाख्यात, खेड्यात शेती, शेतमजुरी करून आपले उदरनिर्वाह करत असतात. विज्ञान युगात आजही अनेक समस्या त्यांना भेडसावत असतात. मूलभूत गरजांपासून ते कोसो दूर आहेत. याचा बुद्धिजीवी, सत्ताधारी, उद्योगपती, विचारवंत ओबीसींनी विचार केला का?